पोलीस भरती 2024-25 अंतर्गत मुंबई घटकासाठी खूपच महत्त्वाची, अत्यंत महत्त्वाची आणि चांगली आनंदाची अशी अपडेट आलेली आहे. एकूण 1062 जागा मुंबई पोलीस घटकासाठी, मुंबई पोलीस भरतीसाठीच्या या वाढलेल्या आहेत. पाहू शकता यासाठी या अगोदर ज्यांनी अर्ज केले होते जवळजवळ यामध्ये ज्या जागा होत्या 2459 जागा, तर 2459 जागांमध्ये 1065 नवीन पदे समाविष्ट करून आता 3521 पदे ही भरली जाणार आहेत. ज्याने उमेदवार जे आहेत, ज्याने उमेदवारांनी मुंबई पोलीस घटकासाठी अर्ज केला होता, खूपच जास्त अर्ज त्या ठिकाणी आले होते आणि कॉम्पिटिशन स्पर्धा ही जास्त असणार आहे असं म्हटलं जात होतं. तर त्याच्यासाठी ही चांगली बातमी आहे. जवळजवळ 1065 जागा या वाढलेल्या आहेत. आता कोणत्या प्रवर्गाने आहे, कशा पद्धतीने ही जागा वाढ झालेली आहे 1065 जागांसाठीची, की आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी अशाच महत्त्वाच्या अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. सुरुवात करूयात. मुंबई पोलीस शिपाई भरती सन 2024-25 साठी पोलीस शिपाई कॉन्स्टेबल भरतीसाठी शासनाने 1062 नवीन पदांची मान्यता दिली आहे, ज्यामुळे उमेदवारांसाठी खूपच जास्त संधी ही वाढलेली आहे. ज्यांना असं वाटत होतं की चान्सेस भेटणार नाही आहेत, तुमच्या कॅटेगरीमध्ये जागा कमी आहेत, तर आता नवीन अपडेट चेक करा, कारण तुमच्या कॅटेगरी प्रवर्गामध्ये आता जागा वाढलेल्या आहेत. किती जागा वाढलेत तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण खाली डिटेलमध्ये चेक करणार आहोत. तर ही पोलीस भरती मुंबई बृहन्मुंबई यांच्या कार्यालयाअंतर्गत सन 2024-25 साठी आणि नवीन पदांचा समावेश या जाहिरातीमध्ये आत्ता झालेला आहे. त्यामुळे पाहू शकता पूर्वीची जाहिरात 2459 पदे होती, नवीन पदे 1062 ॲड झाली, 3521 पदांसाठीची ही असणार आहे. म्हणजे जवळजवळ 43% वाढ जी आहे, पाहू शकता जवळजवळ 50% म्हटलं तर 43% इतकी वाढ झालेली आहे पूर्वीच्या पदांमध्ये. प्रवर्गनिहाय आरक्षणनिहाय आपण माहिती चेक करणार आहोत. यामध्ये प्रवर्ग जे आहे SC अनुसूचित जाती, ST साठी आहे NTB, त्याच्यानंतर NTC, OBC, SBC, EWS आणि ओपन यासाठी कशा पद्धतीने जागा या वाढलेल्या आहेत त्या आपण चेक करणार आहोत. या पद्धतीने तुमच्या समोर ही माहिती उपलब्ध आहे. पाहू शकता कप्पीकृत आरक्षण आहे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विभक्त जाती, त्याच्यानंतर भटक्या जमाती ब आहे, क आहे, ड आहे, मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग, SBC साठी ACBC, EWS, अराखीव आणि एकूण 3511 आता झालेली आहेत, 3521 सॉरी. तर यामध्ये सर्वसाधारणसाठीच्या जागा तुम्ही चेक करू शकता तुमचा प्रवर्ग कोणता आहे. तर या अगोदरचं जे आहे, अगोदरचा जो म्हणजे 2459 जागांसाठीची जी भरतीची जाहिरात होती त्यामध्ये तुमच्या प्रवर्गासाठी किती जागा होत्या आणि आता किती वाढलेत, तर पाहू शकता आता अनाथसाठी 35 जागा वाढलेत. त्याच्यानंतर पोलीस पाल्यासाठी पाहिल्या अंशकालीन पदवीधरसाठी तब्बल 176 जागा या झालेल्या आहेत. त्याच्यानंतर जर असं चेक केलं अनुसूचित जातींसाठीच्या, यामध्ये टोटल जागा झालेल्या आहेत 458. त्याच्यानंतर अनुसूचित जमातींसाठी 246 झालेत. ओपनसाठी सुद्धा यामध्ये जागा वाढलेत. अराखीवसाठीच्या EWS साठी सुद्धा 352 इतका जागा झालेत. ACBC साठी सुद्धा 352 एवढ्या झालेल्या आहेत. तर खूपच चांगली आणि अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे. जे उमेदवार तयारी करत होते त्यांनी अजून उत्साहाने तयारी केली पाहिजे, कारण पाहू शकता खूपच चांगली अपडेट आहे. 1062 म्हणजे खूप चांगल्या ह्या जागांची वाढ ही झालेली आहे. अधिकृत असं हे परिपत्रक आहे. त्याचबरोबर मुंबई पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी जास्त अर्ज आलेले असल्यामुळे 100% शेवटी मार्च एप्रिल महिन्यामध्ये ही होईल. फेब्रुवारीमध्ये तो होण्याची शक्यता खूप कमी दिसते. बाकी जिल्ह्यांचे अपडेट सध्या येत आहेत. आपण दररोज व्हिडिओ जो आहे ज्या ज्या जिल्ह्यांसाठीचे घटकांसाठीचे परिपत्रक जाहीर होत आहेत त्यांचे अपडेट आपण दररोज असेच घेत असतो. तर या अंतर्गत जे राहिलेले जिल्हे आहेत, आज पाहू शकता एक SRPF साठीची सुद्धा अपडेट आलेली आहे. त्याचबरोबर बाकी जिल्हे जे आहेत, बाकी घटक त्यामध्ये सुद्धा कदाचित जागा वाढ होऊ शकते. पुणे असेल, त्याचबरोबर नवी मुंबई असेल, मीरा भाईंदर असेल, तर या जिल्ह्यांतर्गत जागा वाढ घटकांतर्गत होणार असेल
तर आत्ताच 2 ते 3 दिवसामध्ये ही अपडेटसुद्धा आपल्याला जारी होईल. त्याचबरोबर परीक्षेचे हॉल तिकीट सुद्धा उपलब्ध व्हायला सुरुवात होणार आहे. पोलीस भरतीबाबतच्या सगळ्या अशा अपडेट, महत्त्वाच्या अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.